तर हा का खास आहे आणि का आठवणीतला याची स्टोरी मी तिकडे पोहोचून तुम्हाला सांगेनच. वेळ सगळ्यांना वेळ दाखवते. मे बी 10 वर्षानंतर मला ह्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे त्यासाठी मी देवाचे धन्यवादच म्हणेन, आभार म्हणेन. मी थँक्यू म्हणेन सोनीला की त्यांनी मला कॅमेरा आणि लेन्स प्रोव्हाइड करून मला ही संधी दिली. नमस्कार मंडळी, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. आज मी चाललो आहे फ्लेमिंगो शूट करायला आणि हा जो व्लॉग आहे हा माझ्यासाठी खूप खास आहे आणि हा आठवणीतला पण आहे. तर हा का खास आहे आणि का आठवणीतला याची स्टोरी मी तिकडे पोहोचून तुम्हाला सांगेनच. त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. मी चाललो आहे नेरूळला फ्लेमिंगो शूट करायला. तर आता आपण पहिले तिकडे पोहोचूया आणि मग तुम्हाला मी सगळी स्टोरी सांगतो. धन्यवाद. सो मंडळी, फायनली आपण आलेलो आहोत इथे आणि तुम्हाला पण जर इकडे यायचं असेल तर पाम बीच रोडवरती आपण पुढे आल्यावर म्हणजे टुवर्ड्स बेलापूरला जाताना एक मला वाटतं आय गेस दिल्ली स्कूल म्हणून आहे. एक मिनटं मी चेक करतो. दिल्ली पब्लिक स्कूल म्हणून आहे. त्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या इकडनं जर आपण राईट मारला तर लगेच म्हणजे त्या सिग्नलला राईट मारून एक युटर्न मारायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हा असा एक रोड येतो. हा जो रोड आहे या कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या बाजूने एक रोड येतो. तो रोड आपल्याला टुवर्ड्स इकडे घेऊन येतो. सो जर तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही इकडे, पण हायटाईट बघून या. लिटरली मी माझ्या डोळ्यांनी बघू शकतो एकदम पिंक समुद्र जसा असतो, म्हणजे ही खाडी आहे पण अक्षरशः पिंक समुद्रासारखं झालं, म्हणजे सगळं पिंक पिंक एकदम होऊन झालेलं आहे. कदाचित तुम्हाला दिसत असेल बघा, बरेचसे फ्लेमिंगो झालेले आहेत ऑलरेडी इथे आणि आता आपण करूया त्यांना शूट आणि मग तुम्हाला बघायला मिळतील आपल्या व्लॉगमध्ये, आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि मी ती जी सांगणार होतो स्टोरी ती पण मी पुढे सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. संपूर्ण खाडीवर एक पिंक लेअर आली आहे, कदाचित तुम्हाला दिसेल. फुल मे बी आता ते उडत आहेत. सो आपण पटकन एकदम क्विक आपला गिअर्स काढूया आणि शूट करूया. ठीक आहे, बघत राहा तुम्ही हा व्लॉग. सो मंडळी, जसं मी तुम्हाला बोललेलो की मी एक स्टोरी सांगेन म्हणून. सो ती स्टोरी अशी आहे की 2015मध्ये मी आमच्या इकडे शिवडीला फ्लेमिंगो शूट करायला जायचो आणि फ्लेमिंगो शूट करायला जायचो ना फ्लेमिंगो शूट करायला. तर त्यावेळेला माझ्याकडे प्रॉपर इक्विपमेंट पण नव्हते. म्हणजे माझ्याकडे निकॉनचा, कदाचित निकॉन युजर्सला माहिती असेल, D3200 कॅमेरा होता माझ्याकडे आणि त्याच्यावर आय गेस 100-300 त्यावेळेला एक लेन्स होती, ती होती. सो मी आज येताना ना चेक केलं तर माझ्याकडे 2 फोटो आहेत 2015चे. सो त्यावेळेला निकॉनचा कॅमेरा होता आणि त्याच्यात एवढी क्लिअरिटी पण नव्हती आणि फ्लेमिंगोचं कसं असतं की हायटाईड असेल, म्हणजे ज्यावेळेला हायटाईड येते त्यावेळेला ते किनाऱ्याच्या जवळ येतं. सो मे बी शिवडीला ते तेवढ्या क्लोज आले नाहीत आणि मला ते कॅप्चर करता आलं नाही. पण वेळ आहे, म्हणजे सगळ्या जे म्हणतो ना आपण गॉड्स प्लॅन, ते आज तसं काही माझ्यावर झालं आहे. कारण आज माझ्याबरोबर तुम्ही बघू शकता सोनीचा M4 कॅमेरा आहे आणि 200-600ची लेन्स पण आहे. सो मे बी 10 वर्षानंतर मला ह्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे त्यासाठी मी देवाचे धन्यवादच म्हणेन, आभार म्हणेन. पण म्हणजे असा खेळ आहे की वेळ सगळ्यांना म्हणजे वेळ दाखवते, वेळ सगळ्यांना वेळ दाखवते. आज कदाचित तो माझा टर्न आहे आणि म्हणजे मी माझा आनंद शब्दात व्यक्त नाही करू शकत की असा तो आनंद आहे माझा. कारण ज्यावेळेला 2015ला माझ्याकडे प्रॉपर गिअर पण नव्हते आणि मी फ्लेमिंगो पण म्हणजे आता इथे जेवढं जवळ बघतो आहे त्यावेळेला ते तेवढं जवळ पण नव्हते. आज खूप जवळ आहेत आणि या तिसऱ्या डोळ्यातून ज्यावेळेला मी बघतो आहे तर तो आनंद मला अजून म्हणजे गगनात मावेन असा झाला आहे. तुम्हाला पण या व्लॉग थ्रू व्हिडिओज आणि फोटोज फ्लेमिंगोचे बघायला भेटतील. तर तुम्ही हा जो क्षण आहे, जो माझ्या आनंदाचा क्षण आहे, तो तुम्ही पण एन्जॉय करा आणि हा व्लॉग बघत बसा. धन्यवाद.
सो मंडळी, एकंदरीत असा होता आजचा हा व्लॉग. हो 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 हो, थांबा थांबा, पहिलं शॉर्ट मिस नाही करू. अमेझिंग एक्सपिरियन्स होता आजचा, अमेझिंग एक्सपिरियन्स आणि अमेझिंग फुटेज पण आपल्याला मिळालेले आहेत. सो मंडळी, एकंदरीत असा होता आजचा हा फ्लेमिंगोचा व्लॉग. आय होप तुम्हाला जे माझे फुटेज आहेत, जे माझे फोटोज आहेत, ते आवडले असतील. आणि मी थँक्यू म्हणेन सोनीला की त्यांनी मला कॅमेरा आणि लेन्स प्रोव्हाइड करून मला ही संधी दिली शूट करायची, आणि माझ्या थ्रू तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बघण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल सोनीचे आणि सुधाकर सरांचे फार फार आभार. तुमच्यामुळे हे शक्य झालं, नाही तर माझ्याने म्हणजे 2015पासून मी हे करतो आहे. 2015ला जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे D3200 होता आणि 100-300 लेन्स होती, त्याच्यावर मला काहीच जमलं नव्हतं. सो एक 10-11 वर्षाने मला ही संधी मिळाली आणि मी आज त्या संधीचं माझ्या मते तरी मी सोनं केलं आहे. आणि जर तुम्हाला पण वाटत असेल तर मी ह्या खरंच संधीचं सोनं केलं आहे, तर कमेंटमध्ये तुमचा आवडता फोटो कुठला किंवा तुमचा आवडता फुटेज त्याचा टाईमलाईन टाका. आणि जर हा व्लॉग आवडला असेल आणि जर हे फोटोज आणि व्हिडिओज फ्लेमिंगोचे आवडले असेल तुम्हाला, तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत घेऊन येईन मी नवीन असेच व्लॉग तुमच्यासाठी. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा आणि बघायला विसरू नका आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. धन्यवाद.